मुंबई अहमदाबाद महामार्ग जलमय महामार्गावरील सासूपाडा मालजीपाडा चिंचोटी या परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे महामार्ग ठप्प। मुंबईतील सायन पोलीस स्टेशन परिसर देखील जलमय, मुख्य रस्त्यावर पाणी साचलं, अनेक गाड्या पाण्यात अडकल्या। विरारच्या मनवेलपाडा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे तलाव देखील भरले। वसई विरार आणि नालासोपारा परिसरामध्ये रस्त्यावर देखील पाणी साचलं। पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट। पवईतील विहार तलाव भरून वाहू लागला। तलाव पूर्ण भरल्यामुळे जोरदार पाण्याचा प्रवाह। मीरा भाईंदर पूर्वेतील काशीनगर भागातील परिसर देखील जलमय। काही रहिवासी सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलं। दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे चिपळूण कराड महामार्ग बंद। तळकोकणामधील मुसळधार पावसामुळे अनेक नद्या इशारा पातळीवर। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला देखील पूर। परशुराम घाटामधून वाशिष्ठीच्या पुराचं रौद्र रूप कॅमेऱ्यात कैद। नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। चिपळूण तालुक्यामधील सवतसडा धबधब्याला प्रचंड पाणी। मुसळधार पावसामुळे सवतसडा धबधब्याचं रौद्र रूप कॅमेऱ्यात कैद। कोल्हापुरात देखील मुसळधार पाऊस। पंचगंगा नदीला पूर। जलसंपदा विभागाकडून पुराचं स्पीड बोटीच्या साहाय्यानं सर्वेक्षण सुरू। राज्यात पावसामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। नांदेड जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू, तर मुंबईत एका व्यक्तीचा अंगावर भिंत पडल्यानं मृत्यू। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटांपर्यंत उघडले। कोयना धरणामधून 53,321 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। कृष्णा, कोयना या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाण्यामधील जांबुवंती नदीला पहिल्यांदाच पूर। नदीकाठावरील सोयाबीन, तूर, उडदासह इतरही पिकांचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। भुसावळमधील हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले। 16 दरवाजे पूर्ण क्षमतेनं तर 8 दरवाजे 1 मीटरनं उघडले। हतनूर धरणामधून तापी नदी पात्रामध्ये 1,25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। बुलढाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात। जांबुवंती नदीला देखील पूर। बुलढाणा जिल्ह्यातील सोमाटणा ते चिखली रस्ता वाहून गेला। चिपळूणमधील चिंचनाक्याच्या सखल भागामध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेतील जाणारे रस्ते देखील बंद। एसटी बस डेपो, जुना स्टँड, वडनाका या भागात देखील जाणाऱ्या रस्त्यावर पाणी। पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं सिंधुदुर्गात कणकवली आचरा राज्य मार्ग बंद। जनजीवन विस्कळीत, वाहतूक बंद करण्यात आली। कणकवली आचरा मार्गावर पुराच्या पाण्यामध्ये कार अडकली होती। नागरिकांच्या मदतीनं पुराच्या पाण्यामधून कार बाहेर काढण्यात आली। नागोठणेमधील अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस। भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। भामरागडच्या मुख्य पुलावरून 3 ते 4 फूट पुराचं पाणी। इंद्रावती आणि पर्लकोटा या 2 नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीमधल्या सातकुंड धबधब्याचं रौद्र रूप समोर। वाघूर नदीला पूर आल्यामुळे सातकुंड धबधब्याचं हे रौद्र रूप कॅमेऱ्यात कैद झालं। कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। नदीची पाणी पातळी सध्या 35 फुटांवर, तर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली। खानदेश आणि विदर्भाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्याची मोठी दुरवस्था। पुरा मलकापूर मार्ग काटेरी झोडपाच्या विळख्यात। सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी। नांदेडच्या हदगावमध्ये इरापूर गावाला पुराचा वेढा। शाळा, मंदिरात देखील पाणी शिरलं। गावातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। पैनगंगेच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नालासोपाऱ्यातील संतोष भवन परिसरामध्ये पाणी शिरलं। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत।
उल्हासनगर अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस. संततधार पावसामुळे वालधुनी नाला तुडुंब भरून वाहू लागला. उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात देखील पाणी शिरलं. गाभाऱ्यामध्ये 4 ते 5 फुटापर्यंत पाणी शिरलं. पवईच्या फिल्टरपाडा परिसरामध्ये एक जण वाहून गेला. दरम्यान काही अंतरावर तरुणाला वाचवण्यात यश आलेलं आहे. फिल्टरपाड्यातील मिठी नदीमधील ही थरारक घटना समोर आली. भांडूपमधील LBS मार्गावर विजेचा शॉक लागल्यानं एकाचा मृत्यू. महावितरणच्या कंटेनर केबिनमुळे शॉक लागल्याची प्राथमिक माहिती. भांडूप पश्चिम लेक रोडवर ऑटो रिक्षावर झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र झाड कोसळल्यामुळे रिक्षाचं मोठं नुकसान. आप देख सकते हो. वसईच्या भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयामध्ये पाणी शिरलं. वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसाचा हाहाकार. बदलापूरमधील शनीनगर भागामध्ये मुसळधार पाऊस. शनीनगर भागातील नाल्यावरील छोटा पूल वाहून गेला. ठाण्यामधील शीळ डायघर परिसरामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप. शीळ डायघर परिसरामध्ये कमरेपर्यंत पाणी साचलं होतं. रस्त्यावर गाड्यांच्या मोठ्या रांगा. ठाणे आणि परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून परिसराची पाहणी. चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. बसस्थानकातील सर्व बसेस सुरक्षित ठिकाणी हलवल्या. डेपोमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक बस रद्द करण्यात आल्या. कृष्णा नदीमधील पुराच्या पाण्यामध्ये लाकडी पाळण्यामध्ये बाळाला ठेवून प्रवास करत नवस फेडला. स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा पाण्यामधून प्रवास. आंबिनी समाजाच्या वतीनं वाहत्या पाण्यामध्ये बाळाला घेऊन नवस फेडल्याचा प्रकार. गडचिरोलीमधील भामरागडच्या मुख्य पुलावर पुराचं पाणी. मुख्य पुलावर 3 ते 4 फूट पुराचं पाणी आलं. जिल्ह्यातील इंद्रावती आणि पर्लकोटा नद्यांना पूर. भामरागडमधील 40 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. पावसामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द. मुंबईत थांबूनच पावसाच्या स्थितीवर मुख्यमंत्री लक्ष ठेवणार. डोंबिवली MIDCमध्ये गुडघाभर पाणी साचलं. MIDCमधील अनेक कंपन्या पाण्याखाली. ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेल्यानं वीज पुरवठा देखील खंडित. ठाण्यातील माजीवडा भागात देखील मुसळधार पाऊस. गणपती कारखान्यामध्ये पाणी शिरल्यामुळे गणपती मूर्तींचं मोठं नुकसान. गणपतीच्या मूर्ती पाण्यात बुडाल्या. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे पुणे नाशिकला जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत. सायन पनवेल हायवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी. पावसामुळे वाहतुकीला मोठा फटका. नवी मुंबईतील रबाळे स्टेशनमधील सबवेमध्ये देखील पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामधूनच प्रवाशांना वाट काढावी लागते.